परत एकदा आपण कार्यशाळेला सुरुवात करूया. अजून कोणी यायचं राहिलं आहे का? मायानंदी बहुतेक सगळेजण आहेत. तर परत एकदा आपण शिंगरे काकांकडे बोलूया. मगाशी कुठपर्यंत आलो होतो चंदन? आपण 12 काही गाणे पाहिजे ना. आता मगाशी एक थोडंसं पाहिलं याबद्दल, पण आता तर नीट व्यवस्थित कळेल आपल्याला की कडव्याच्या आधी पीस संपताना वेगळ्या सुरात संपतो, कडवं वेगळ्या सुरात सुरू होतं. दोन्ही कडव्यात तसं होतं. तिन्ही सांजाचं वेगळं होतं गोष्ट, हे वेगळं आहे. तर ते गाणाऱ्याच्या सोयीसाठी गाण्यामध्ये मगाशी आपण बोललो ना की गाण्यात नाही येते आपण दिलं आहे, तर ते इथं आहे. कोणीतरी बोललं ना मगाशी, तुम्ही गाण्यात नाही म्हटलात ना सूर, हां, तर ते आता इथं त्याचा उल्लेख येणार आहे. त्याचा नाही, पण ऐका आता की गाण्यामध्ये जो पीस आहे ओरिजिनल, तो पीस जर वाजला तर गाणाऱ्याला जे कडवं उचलायचं असतं तो सूर वेगळा असतो. आणि ओरिजिनल पीस वाजला ना की कडवं उचलताना वेगळ्या सुरात जाताना एखाद्या म्हणजे नवोदिताला त्रास होऊ शकतो. म्हणजे कारण सूर संपतोय खाली आणि त्याला जो दुसरा, आता समजा आता घटकाभर आता सरळ बोलतोच मी की वारागाई गाणे, या गाण्यामध्ये पहिल्या कडव्याचा म्युझिक पीस संपताना शेवटचा सूर सा आहे, षड्ज आहे, आणि कडव्याची सुरुवात दैवताला आहे, ध आहे. आता त्यामुळं काय होतं आहे की पहिल्या कडव्याचा म्युझिक पीस संपल्यानंतर गायकाला लगेच कडव्याच्या एंट्रीसाठी ध द्यायला लागतो. कारण म्युझिक पीस संपतोय सा आला, त्याच क्षणाला दैवत द्यायला लागतो. म्हणजे मग तो, नाही तर मग तो सूरच जातो किंवा काय, तर त्याला उचलायला जमत पण नाही, असं पण होतं. तर ते उदाहरण आपण आता गाऊन बघू. आणि दुसऱ्याचं पण सांगून टाकतो. आता दुसऱ्याला पण असंच आहे की दुसरं कडवं ते पीस वेगळं आहे, कडव्याची चाल पण वेगळी आहे. त्याचं पण असंच केलं आहे की त्याचा म्युझिक पीस संपताना तो संपतोय पंचमात आणि कडव्याची सुरुवात आहे षड्जात. पंचम संपला की लगेच तो सा मला द्यायला लागतो. मला म्हणजे पेटीवरनं जो कोणी आहे त्याला तो दिला तर तो कम्फर्टेबली गातो. पण पीस आहे तसाच्या तसा संपवला, जर तो सूर नाही दिला तर मग गाणाऱ्याला कन्फ्युजन होतं. त्याचं उदाहरण आपण बघू, गाऊन आणि वाजवूनच बघू आपण काय. आता वारागाई गाणे आपण काय करू, ध्रुपद म्हण आणि एकच ओळ म्हणू, कारण तिथं मला दाखवता येईल ना. म्युझिक पीस घेतो, म्युझिक पीस झालं तर एक ओळ म्हण आणि मग तिथं लगेच आपण थांबू, म्हणजे मला तिथं ते दाखवता येईल काय झाले ते लगेच लक्षात येईल. अख्खं गाणं होऊन मग त्यावर जागेवर यायला परत अवघड जायचं. आता वारागाई गाणे सुरुवातच करतोस का? सुरुवात काळी दोन. हे बघ, छोटासा पीस वाजवतो आधी कनेक्शन पुरता. दोनदा वाजव. वारागाई गाणी प्रीतीचे तराणे, धुंद आजवेली धुंद फुल पाने, वारागाई गाणी प्रीतीचे तराणे. घे ना, नंतर म्हणायचंय. ठाक आहे. रंग हे नवे, गंध हे नवे,
रंग हे नवे. आता इथं कडवं संपताना मी म्युझिक संपताना हे त्यानं षडजाला संपवलं आणि ह्याने उचललं रंगला, हा दैवत आहे. ह्याने उचललं ह्याला प्रॉब्लेमच नाही काही, कुठेही कुठलाही सूर दिला तरी त्याने त्या जागेवर उचललेलंच असतं. पण आपल्याला गाणी बसवत घेताना काय करायला लागते, तर ते आता मी काय करतो ते दाखवतो. आता पीस परत मला वाजवायला लागणार आहे. हां, रंग हे नवे, गंध हे नवे. नंतर गायचंय आपल्याला. हां, आता हे जे ना इथं मी आता दैवत वाजवला. तू हां, पूर्ण वाजवून दाखव. हां, परत एकदा वाजवून दाखवणार म्हणजे मग तो ठीक लक्षात आहे. मग तू येईल. म्हणणार आहेस का त्यावेळेला? काय नुसतं वाजवू का म्हणणार आहेस तू? नाही, वाजवून तो स्वर स्थिर होऊ दे. हां, ठीक आहे. म्हणजे मग तो ऐकायला ठीक आहे, मिळेल ठीक स्वर. आहे. हा जो स्वर आहे हा दैवत आहे आणि तिथूनच कडव्याला सुरुवात आहे. हा जर का दिला गेला तर गायकाला कडव्याची चाल उचलायला जास्त सोपं जातं. त्यामुळे ज्या ज्याला कार्यक्रमामध्ये हार्मोनियम असते, म्हणजे ज्या ज्याला काका कार्यक्रमात असतील तर आम्हाला तीच काळजीच नसते. नाही, पण मी नसलो तरी ह्याला कधीच काळजी नसते. ठीक आहे. आता हे काय आहे त्यांनी सांगितलेलं, एक अर्धा मिनिट फक्त तुमचा परत घेतो की ओरिजिनलमध्ये संपलंय आणि रंग साध असं झालंय. आणि त्यांनी केलं ते, पण साध मला तो सूर द्यायला लागला आणि तो देताना रिदममध्ये द्यायला लागतो, म्हणजे ऐकणाऱ्याला पण जरा नीट वाटायला पाहिजे. ऐकणाऱ्याला कळायला नको की सोय केली आहे. हे बघा काय आहे, हा सूर आहे ना, हा सूर मी रिदममध्ये वाजवलाय. असं काही केलं ना की लोकांच्या लक्षात येते, गाणाऱ्याची सोय करते. गाणाऱ्याला पण असं नाही त्यांनी हे केलं, म्हणून मगाशी त्यांनी तो स्वर कट केला होता आणि म्हणून मी मग त्यांना आवर्जून मी म्हटलं की तो स्वर तुम्ही लांबवून दाखवा, म्हणजे मग तो स्वर कसा पकडला जातो गायकाकडनं ते लक्षात येईल. म्हणून म्हणजे स्वर म्हणजे ऑडियन्सला तर कळता कामा नाही की वादकांनी तो स्वर त्याला गायकाला दिला आहे आणि गायकांनी कडवं उचललं आहे. तर लाईव्ह परफॉर्मन्समध्ये हे मात्र सांभाळायला लागतं. पण गाणाऱ्या व्यक्तीला ते कानाला लगेच लक्षात येतं की अरे हां, चला हार्मोनियम वादकांनी तो स्वर दिला, उचला. पण ऑडियन्सला कळू नये म्हणून मग तो प्रकार असतो की फक्त स्वर दिला जातो आणि कट केला जातो, पण ॲक्च्युअल तो स्वर त्यांनी मग नंतर मग सस्टेन करून दाखवला. आणि गाणाऱ्याला अवघड जाते म्हणून हे केले, हे ऑडियन्सला कळलं नाही पाहिजे. गाणाऱ्याची सोय तर करायची आहे, पण त्याला अवघड जाते हे लोकांना नाही कळलं पाहिजे. त्याला स्वतःला कळते पण काही इलाज नसतो, त्याचं नीट तर व्हायला पाहिजे, तोही त्रास नाही व्हायला पाहिजे त्याला. थोडक्यात काय, हार्मोनियम ही गाणाऱ्यासाठीच असते असं माझं मत आहे. चल आता दुसरं कडवं. आता तो सूर कट करून दाखवतो मी. मगाशी तू बोलला ना कट करा, ते कट करून दाखवतो. आता दुसरं कडवं घ्यायच्या आधी एकदा द्रुपद म्हणतोस का? वार गाई गाणी प्रीतीचे तराणे, धुंद आज वेली धुंद फुल पाने. वार गाई गाणी प्रीतीचे तराणे, धुंद आज वेली धुंद फुल पाने. वार गाई गाणी. या निळ्या नभी मेघ सावळे, या निळ्या नभी
मेघ सावळे. आता इथं हे जे आहे ना, आता तो पीस संपला इथं वाजवत आहे दुसरा पीस. आता हा जो आहे ना, या निळ्या आहे ना, त्याचा सूर आहे 6, पीस संपलाय पंचमाला. आता हे जे आहे, मी काय करतो, बसवताना षडजालाच थांबवतो. तो पंचम देतच नाही, कारण तो पंचम दिला की गाणाऱ्याला एक खरं पंचमात जायची शक्यता असते. पंचमाने सुरुवात करे, पण तो षडजाने सुरुवात आहे. हे जे आहे ना, या निळ्या नभी, म्हणजे ओरिजिनलमध्ये असं नाही आहे. ओरिजिनलमध्ये पंचमाला सोडला आहे. हे बघ, या निळ्या पंचमातनं षडजाला यायचे गाणाऱ्याला, पण गाणाऱ्याला ते अवघड जाऊ नये म्हणून पेटीवर मला तो षडजा द्यायला लागतो पीस पंचमाला संपवून. आणि तो असा उचलला ना, असा झटका दिला ना की तो जागा होतो गायक. नाही तर कंटिन्यू जर चालू ठेवला ना, तर त्याच्या नादानादात लक्षात राहत नाही की आपण अरे इथं उचलायचं, आपली जागा आली आहे. पण असं पटकन असा हात उचलायचा, स्वर बंद करून टाकायचा, म्हणजे त्याला लक्षात येईल आपली जागा आली. आता घे ना, घे ना. ए दुसरा काही राहिला तर ह्याच्यातच सांगून टाकतो, म्हणजे नंतर मग. आता ते बोलतो मी ते आधी. काळी 2 घेऊ ना, काळी 2. आता छुकर मेरे मन को, याच्यात दुसरं कडवं संपताना खालच्या सप्तकातल्या पंचमाला संपलं आहे आणि गायकाला उचलायचे ते मधल्या सप्तकातल्या गंधाराने. स्वरांमध्ये गॅप आहे खूप, म्हणजे खालनं एकदम वर जायचं आहे आणि तो पंचमातनं गंधारातनं पंचमात जायला एक वेळ सोपं असतं, कारण ते जवळ असतात सूर. पण पंचमातनं गंधारात जायचं आहे आणि शिवाय सप्तक बदलायचं आहे. तर ते जे आहे ना, ते आता पेटी वाजवताना का पेटीचा उपयोग काय त्याच्यासाठी चाललं आहे ते आता ऐकून घ्या काय ते. तो आता गाऊन दाखव. फक्त दुसरंच कडवं तसं आहे, पहिल्या कडव्याला अगदी प्लेन आहे, साधं आहे ते. आता चुकर आहे ना, ते गाणं घे आणि डायरेक्ट तिथपर्यंत ये. गाणं घे, डायरेक्ट तिथपर्यंत ये. नाही मग सगळं गाणं आत्ता नको घ्यायला, नंतर म्हण सगळं. द्रुपद म्हण आणि मध्ये बदला या मसून नको आत्ता. डायरेक्ट दुसरं कडवं घे. आम्ही घेऊ ना. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. छूकर मेरे मन को. त्याला तुझा आवाज जा, तुमचा आवाज जा. तुमच्याकडनं ह्याच्यावर येऊ दे. हां द्या, म्हणजे त्याला आवाज आहे. पहिल्यापासून घे. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. परत आता आपण नाही 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 ते घ्या ते. नाही काका ऐकतो, त्याला घेऊन येत तो घेईल. आपण असं करू आता डायरेक्ट. हां आणि नंतर आपण सगळं घ्यायचं तेव्हा ते अरे नाही, त्याला आवाजासाठी सांगितलं. आता डायरेक्ट सांगितलं. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. लय कमी पडतीये. अहो तुझ्यापेक्षा लय कमी झाली इकडं. मी तुझी पकडायला गेलो.
छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. डायरेक्ट सुरू करा. घ्या. ते ॲडलिप घ्यायचं नाही आता आपल्याला, डायरेक्ट रिदम घेऊ म्हटलं. हां घ्या, डायरेक्ट रिदममध्ये घ्या. रिदम आधी चालू होते मग गाणं उचलतो. डायरेक्ट रिदम घ्या. घ्या. हां. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. छूकर मेरे मन को आवाज कमी कर. किया तूने क्या इशारा. आज तेरा चाहिए बस. प्यार से मैं भर दूं. प्यार से मैं भर दूं. बस. इथं पीस जो संपला आता हे पीस वाजवतो. पीस वाजवतो. पंचमाला संपवून काय आता हे जे आहे ना आजाला स्वर आता खाली पंचमाला संपल्यानंतर आपण गंधार सुरू केलाय. पण हे जे आहे ना हे स्वर न देता आपण सुरू केले. आता स्वर देऊन सुरू करायला लागतं कारण तो पंचमाला संपल्यावर गंधाराला थोडं अवघड जातं वरच्या येतं. तर ते आता मी वाजवतो तू म्हण. काय होतं माहिती का पीस मला सगळा वाजवायलाच लागतोय कारण तो क्लू मिळत नाही पुढचा. नुसतंच काय अर्धवट वाजवून ते जमत नाही तसं म्हणजे ऐकणाऱ्याला पण सुटसुटीत वाटणार नाही. आता हा सूर दिलाय. सूर न देता पण त्यांनी हा त्यांनी पंचमांतर डायरेक्ट घेतला. पण असं सगळ्यांना जर नाही झालं जमलं तर हा मला सूर आधी द्यायला लागतो. आता ठीक आहे आता काय मध्ये मध्ये खूप तोडातोडी झाली त्यामुळे ते लक्षात येण्याचं झालं. पण जाऊ दे आपण पुढचं घेऊ. आता गाणंच घेऊ अखंड अख्खं गाणं घ्या. आता सगळं गाणं घ्या. आता ह्याच्यात काही दाखवायचं काही नाही आपल्याला. फक्त गाणं चांगलं आहे लोकांना आवडेल तो चांगलं म्हणतोय म्हणून आपण फक्त पूर्ण गाणं घेणार आहे. बाकी आता ह्याच्यात काही मुद्दा नाही काही नाही. गाणं सगळं घ्यायचंय. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या
इशारा. तू जो कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं. मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा, मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. आजा तेरा आंचल लिए प्यार से मैं भर दूं, प्यार से मैं भर दूं. खुशियाँ जहाँ भर की तुझको नजर कर दूं, तुझको नजर कर दूं. तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा. मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. एक प्रश्न विचारतो. खूप नॉलेज आहे ह्या गाण्याचा ताल कुठला सांगू शकेल कोणी? या गाण्याचा ताल कुठला आहे? सोपं आहे. करेक्ट. याचा पॅटर्न वेगळा, ताल केरवा वेस्टर्न. हा कसा केरवा कसा? साधा केरवा आहे. पॅटर्न काय? 1 2 3 4. काय आहे पॅटर्न्स वेगळे असले की ताल कुठला आहे हे गायकाला कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून ते क्लॅरिटीसाठी सांगा. गायला अवघड आहे. पीसेस तर इतके भांडण आहे आणि उचलायला आहे. क्लासमध्ये येणाऱ्या सगळ्या मंडळींना कदाचित कल्पना असेल की मी ज्या वेळेला सांगतो की मराठी सुगम संगीतात म्हणजे सुगम संगीतामध्ये वर्णोच्चाराला किती महत्त्व आहे, तर जेवढी तुम्ही लिप मोमेंट मोजकी कराल की ज्याला आम्ही म्हणतो की अस्सल सदाशिव शनिवार नारायण पेठी बोलणं, प्रमाणापेक्षा जास्त ओपन करायचा नाही, तोंड नुसतं तो एवढंच तोंड हलवायचं, तर त्याचा उपयोग आवाजाचा सॉफ्टनेस मेंटेन करायला खूप चांगला जातो. जरा जरी तुमचा जेव्हा प्रमाणापेक्षा ओपन झाला तरी त्या ठिकाणी आवाजाचा सॉफ्टनेस जातो. बरेचदा ओष्ठव्य वर्ण ज्यावेळेला येतात, स्पेशली उकार ओकार हे ज्यावेळेला येतात त्यावेळेला बरीचशी मंडळी
ओठाचा चंबू करतात आणि ते दिसायला इतकं विनोदी दिसतं, म्हणजे रस्त्यावरनं हिंडणारे प्राणी असंच म्हणायला लागतो. उकाराचं उच्चारण किंवा ओकाराचं उच्चारण तुमचा जॉचा चंबू होता कामाच नाही. त्या ठिकाणी ओठ एकमेकांना पॅरलच राहायला पाहिजेत. त्यामुळे मग त्या ठिकाणी आवाजाचा सॉफ्टनेस कसा मेंटेन होतो बघा. आज तेरा चलिए प्यार से मैं भर दूं. हे पाहायला पण विनोदी वाटतं. दू असं एखाद्याने करणं आणि स्वराचं ट्युनिंग पण हलतं, स्वर बेसूर होतो रेग्युलर. जाणकार लोकांना तर दोन्ही कानावर हात ठेवतात. मग त्या ठिकाणी काय करायला लागतं तर ओष्ठव्य वर्ण तुम्हाला जर का गायचा आहे, ओकार किंवा उकार, तर त्या ठिकाणी प्यार से मैं भर दूं. ओठ एकमेकांना पॅरलल ठेवून सुद्धा उकाराचं उच्चारण करता येतं. त्यासाठी काही असं करायला पाहिजे नाही. हे दिसायला पण विनोदी दिसतं. म्हणजे बऱ्याच जणांना याची कल्पना नसते. अनावधानाने होणाऱ्या बऱ्याचदा गोष्टी असतात. ह्या टेक्निकल पॉईंट्स मानले जातात. सुगम संगीतातला एक अभ्यासाचा भाग मानला जातो. बऱ्याचदा क्लासिकल शिकणाऱ्या मंडळींची अशी धारणा असते की अरे त्यात सुगम संगीतात शिकायचं काय. पण ज्या वेळेला अशा रस्त्यावरचे प्राणी पाहायला मिळतात त्यावेळेला लक्षात येतं की यांनी याचा अर्थ सुगम संगीताचं मार्गदर्शन घेतलेलं नाही. सोडून देऊ, पुढचा मुद्दा बघूया. शुक्रतारा मंदवार. शुक्रताराचं आधी सांगायचं का? शुक्रतारा मंदवाराच्या तिसऱ्या कडव्यामध्ये म्युझिक पीस संपला की तो संपतोय गांधाराला, कडवं उचलायचे पंचमाला. तुम्ही म्हणा हे असं बऱ्याच वेळा तुम्ही सांगता हे असं, पण तसं नाही म्हटलं तर थोडाफार फरक येतो. आता तुम्हाला सांगतो काय फरक आहे. की मी आता तो शुक्रतारा एक वेळ म्हणेल हा, मी तो म्युझिक पीस वाजवतो. म्युझिक पीस संपवल्यानंतर जो काही फरक आहे तिथे जो दिसतोय तो आपण बघू काय. आणि गाणाऱ्यांना कन्फ्युजन होतं तिथं, ते होऊ नये म्हणून काय करतो ते पण दाखवतो. तर तू फक्त साईन लाईन म्हण ना, तू असा जवळी राह. तिसरं कडवं बघतोय शोधिले स्वप्नात वगैरे, ते कडवं आपण डायरेक्ट ते कडवं घेऊ, मग नंतर बघू. आधी त्यांना सांगू काय ते मग बघू. ओळ घेताना डायरेक्ट तू अशी जवळी राहणी सुरुवात करू का शुक्रताराने सुरुवात करू? शुक्रतारा घे ना आधी, साईन लाईन घे, मग मी पीस वाजवतो. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून. बस का बस. तू अशी बस. शोधिले स्वप्नात मी. ठीक आहे, नंतर सगळं म्हणायचं आहे तुला. आता हा पीस संपल्यानंतर हे जे ना वाद बंद कर. आता हे त्यांनी केलं ते ओरिजिनल सारखं केलं. पीस गंधाराला संपलं. हे जे गंधारा संपला, गंधारा संपून तो पंचमाला त्यांनी ते घेतलं ओरिजिनलमध्ये आहे तसं. पण हे जे आहे ना, हा म्युझिक पीस संपल्यानंतर हे बघ, आता शोधिले पंचमेने तो सापडतच नाही पटकन काही जणांना. तो गंधाराला थांबला ना की ते गंधारातच उचलायला बघतं. पण त्याऐवजी मग मला काय करायला लागतं, मला म्हणजे जो कोणी पेटी वाजवणार असं ते हा सूर मला द्यायला लागतो. म्हणजे त्यांना एकदम, आणि त्यांना जाणवत पण नाही की मी काय केलं ते. त्यांना फक्त एवढंच कळतं की आपल्याला सूर सापडलाय, पण इथं तो मला द्यायला लागतो. आणि हे जे आहे ना, वाजवा जरा. हा जो आहे ना, हा झटका मला तो
रिदममध्येच द्यायला लागतो. नाही तर मगासारखं की गाणाऱ्याला जमलं नाही म्हणून ह्याने केलं असं नाही वाटतं. रिदममध्ये तो माईक समोर रिदममध्ये तो जर दिला खटका की ओरिजिनलसारखं वाटतं किंवा निदान सुसंगत तरी वाटतं. त्यासाठी मला ते आता तू गाणं म्हणशील का जरा? दमला नाहीस ना? मग म्हण. किती म्हणणार आहेस? ठीक आहे. फक्त आता हे तुम्हाला कोणाला लक्षात नसेल आलं तर सांगा, कारण मला काही वेळेला एका वेळेला बोलताना वाटतं की नाही लक्षात आलं. तसं काही झालं आहे का आता? हां, ते नंतर 5 ते 6 5 ते 6 हां माहिती नाही. सगळे पेटी मला वादक नाही बाकीच्यांचं काय माहिती आहे? मला मी करताय, यांना माहिती सगळं. सगळे पेटी वादक नाही करत. त्या ठिकाणी म्हणून तुम्ही म्हटलं की काका ज्याला असतील त्याला आम्हाला काळजी नसते. पण इतर वेळेला पेटीवादक जर का असतील तर आम्हाला जास्त अलर्ट राहायला लागतात. कारण हे जे मुद्दे आहेत हे स्वतः काकांनी डेव्हलप केलेले पॉईंट्स आहेत सगळे, की नवोदित गायकांना सोपं जावं गाणं म्हणायला या दृष्टीने म्हणून त्यांनी हे सगळे पॉईंट्स तयार केलेत. की वादन करताना या पद्धतीने साथीचं जर का वादन केलं तर नवीन गाणाऱ्या मंडळींना पण कडवं उचलायला जास्त सोपं जाईल या उद्देशाने त्यांनी हे सगळे केलं. आमच्याबरोबर बसले असे की ते वाजवतातच याची काही गॅरंटी नाही, पण वाजवलं तर आम्हाला लगेच लक्षात येतं अरे हा चला बास का आता बास ना. फक्त याच्यात एक वाक्य मात्र वाढवतो मी की गाणारा कम्फर्टेबल पाहिजे असं मला वाटतं. आपलं थोडंसं मागं पुढं झालं तरी चालेल, की गाणाऱ्याच्या वेळेला त्याने व्यवस्थित मनाने आरामात राहायला पाहिजे. हां, मग ते बरोबर आहे, कारण मी गाणाऱ्यासाठी वाजवतो आहे. चल आता हां आता तो गाणं गाणार आहे. एंट्रो घेतली, एंट्रो घेऊ ना आपण. एंट्रो आणि 2 कडवे, लाजारे आणि तिसरं.
अशी जवळी राहा, तू अशी जवळी राहा. शोधिले स्वप्नात मी ते करी जागेपणी. शोधिले स्वप्नात मी ते करी जागेपणी. दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी. वाकल्या फांदी परी, वाकल्या फांदी परी आता फुलांनी जीवहा. तू असा जवळी राहा, तू असा जवळी राहा. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून. चंद्र आहे स्वप्नवाही नया गाण्यातून. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा. तू अशी जवळी राहा, तू अशी जवळी राहा. आता काय ऑफबीट झटके झटके. आता ते झटक्यांच्या गाण्याने जिया लागेल ना, त्यामुळे की ऑफबीट झालं म्हणजे एखादी ओळ ऑफबीट असते द्रुपद, पण एखादं गाणं असतं तर जवळजवळ पूर्ण ऑफबीट असतं. म्हणजे एखादी ओळ त्याच्या आधी समजाती जे काय त्यात जवळजवळ गाणं भरत ते असतं. तर ते गाणं जिया लागे ना हे आपण बघू. ते बसवताना काही वेळेला कसं बसवायला लागतं ते आपण पाहू. आता ते खटके झटके जे आहे ना ते आपल्याला द्यायला लागतात. ते बघा कसे मजेशीर वाटतात ते. तू आता हे सुरू कर. थांबा एक मिनिट, एक मिनिट थांबा चंदन. ते डिस्टर्ब होते सगळं. थांब, हे झाल्यावर बोलू. हे जागेवर बसले की करू, मध्ये मध्ये आले की ते त्रास होते. करू सुरू. हे सुरू कर. फक्त त्या झटक्यांकडे जरा लक्ष द्या. ओरिजिनल गाण्यामध्ये हा प्रकार नाही. नाही म्हणजे काय हा प्रकार शिंगरे काकांनी नवोदित गायकांना ज्यावेळेला गाणं ते सांगितलं जातं आणि ते गाणं ज्यावेळेला तालाला चुकतंय असं ज्या वेळेला वाटतं, तर त्यासाठी शिंगरे काकांनी हा प्रकार आवर्जून शिकवण्यातला म्हणून एक भाग तयार केला आहे की आवर्जून रिदम हा जर का हार्मोनियमवर जर का दाखवला गेला तर तो
गायकाला सुद्धा सोयीचा जातो शब्द उचलण्यासाठी. बघा कसं ते. जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना, ना जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना, ना जिया लागे ना. आता आपण म्युझिक बघू. म्युझिक वाजवल्यानंतर सुद्धा कडव्याने बऱ्याचशा कडव्यामध्ये सुद्धा असंच करायला लागेल. काही गाण्यांमध्ये एका दुसऱ्या ओळीपुरतं असतं, जवळजवळ काही गाण्यांमध्ये एका दुसऱ्या ओळीपुरतं हे करायला लागतं. म्हणजे या गाण्यामध्ये जवळजवळ संबंध गाणं भर असं करायला लागतं आणि ते ऐकताना मजेशीर पण वाटतंय. आता हे कडवं आपण घेऊ. कडवं म्हणजे मध्ये म्युझिक घ्यायला लागेल कारण तिथे पण झटका आहे. हां, आणि तबला मुद्दाम त्यांना नका वाजव म्हणलं कारण तबल्यामुळे जे चालू राहील रिदम त्यामुळे झटका कळणार नाही. मध्ये झटका एकच बसला की ते कळते. तबला सारखा चालू राहतो मग विशेष असं लक्षात येत नाही. आपण आता कडव्यातले झटके बघू. आपण नंतर काका ते ताल चालू असताना पण आवर्जून ते करू ना, दाखवूया. आपण ते करू ना. म्हणजे जेणेकरून त्यांना ऐकायला पण मिळेल की एक लय ज्यावेळेला चालू असते अशा ह्याच्यात वादकाकडनं हार्मोनियम वादकाकडनं आपल्याला कसा तो स्वर पटकन मिळतो आणि गाणं उचलायला कसं सोपं जातं. हे मगाशी मला आत्ता आपल्या मध्यंतरामध्ये एकांनी प्रश्न विचारला होता की सर तालाला बरेचदा गाणं हलतं आमचं, म्हणजे तबलावादकांनी ताल चालू केला की आम्हाला भीती वाटते. तर त्यासाठी म्हणून आत्ता ज्या ह्याच्यात ह्या आता स्पेशली या गाण्यासाठी ती सोय म्हणून आहे. एकदा का ते गाणं त्या पद्धतीने उचलायची एकदा मानसिकता तयार झाली की मग त्यांना तो प्रकार नाही करायला लागत. म्हणजे हा फक्त प्रकार नवीन शिकणाऱ्या मंडळींपुरताच मर्यादित आहे की सुरुवातीलाच बाबा गाणं घेतलं आहे आणि समजा तबलावादकांनी ताल चालू केला आहे किंवा मशीनवर अलीकडच्या काळात मशीनवर गाणं घेतलं जातं. अशा याच्यात मशीनवर तालाची लय चालू झाली आहे आणि त्या ठिकाणी तालभाव पकडता येत नाही का, तर आफ्टर बीट दरवेळेला एंट्री करायची आहे. म्हणजे सम सोडून गायचं आहे. असं ज्या वेळेला येतं त्याला आपण ऑफबीट म्हणतो. मग ऑफबीट हा कधी कधी बिफोर बीट पण असतो किंवा आफ्टर बीट पण असतो. तर आत्ताचं हे जे आहे ते मात्र आफ्टर बीट आहे. बरोबर ना काका? आणि गाणं जेव्हा बसतं ना असे खटके देत देत आणि गाणं बसवताना तबल्याला मुद्दाम मला मग तबला वाजवूच नका म्हणून सांगायला लागतं की हे गाणं बसताना तबला नको, कारण इथं जी गॅप ठेवायची झटक्यानंतर की ते त्याच्या लक्षात यायला पाहिजे. इथं आपली सुरुवात आहे. तबल्याच्या मात्रा चालूच असतात तबला वाजताना, पण त्याला कळत नाही आपण घ्यायचं का नाही. सबंध आवाज बंद पाहिजे, मग तो खरा झटका. आता नंतर काय होतं की गाणं बसलं ना की आता चंदननी चंदनच म्हणणार आहे मी तुला, तू सर म्हण नाही तर काही म्हण. त्यांनी सांगितलं तसं की गाणं अशा पद्धतीने घेतल्यानंतर मग कसं की नंतर तालामध्ये यायला पाहिजे ना, कारण नाही तर मग असंच बसायला पाहिजे असं नाही. मानसिकता तयार होते. हां, तर ती तयार होते. त्याच्या पुढचं सांगतो जे राहिले ते गाणं बसल्यानंतर ओरिजिनल गाण्याबरोबर गायलं किंवा ओरिजिनलसारखं किंवा कार्यक्रमात गायलं ना, मला असं ऐकायला मिळालं त्यांच्याकडनं, ज्यांच्याकडनं बसवलं त्यांच्याकडनं, की ओरिजिनल गाणं गायलं किंवा ऐकलं ना तरी त्यावेळेला आम्हाला हे झटकेच कानात येतात. गाणं ज्या वेळेला आपण गातो ना नंतर बसल्यानंतर त्यांच्याकडनं मला असं कळलं की लक्षात आलं बोलता बोलता की अरे तुम्ही जे झटके दिले तेच आमच्या कानात येतात ना आम्ही गाणं म्हणतोय. रिदम जो चालू आहे तो असं डोक्यातच येत नाही. थोडक्यात काय गाणं बसतं. आम्हाला काय करायचं, लोकांना गाणं चांगलं ऐकू येतं ना, बस तुमच्या कानात काही असू दे. चल ते आपण करू ना, आता ते करू ना. 5 ते 6 मध्ये झटके खटके सगळे होणार आहे. 5 ते 6 मध्ये झटके खटके सगळे मिळते सगळ्यांना, आम्हाला तुम्हाला. बरेच जण आहेत ते भरपूर झटके मिळणार, आम्हाला फटकेच मिळतील आता. चल आता काय करायचं, गाणं गाऊन दाखवतो. जी कडवं दाखव. कडवं साईन लाईन घेऊ काय नाही आता नको येत आपलं, कडवं दाखवतो. मी कडवं वाजवतो, म्युझिक वाजवतो. नको तबला आता, कडवं होऊ द्या. बरं जाऊ ते आता घ्या, आता घेतलं ते जाऊ ते, कळले सगळ्यांना. ते ऐकायला मजा वाटते म्हणून मी ते म्हणत होतो. तबल्याची मजा नाही आहे, तबल्यात मजा नाही आहे म्हणला म्हणून नाही. पण थांबा आता, बरं थांबा आता, जाऊ दे, फुकट वेळ जातोय. जो
आता क्या तबल्याबरोबर हां तबल्याशिवाय मजा वाटते ऐकायला म्हणून मी दाखवणार होतो पण शेवटी तबल्यातच मजा हे त्यांनी मला दाखवून दिलं चला नाही आपण घेऊ आता कळले लोक कडवं म्हण ना झटका दिला की ठीक आहे आता आता काय आहे झालं आता कळलंय लोकांना ए चंदन लोकांना कळलंय आता पुढं तुम्हाला सांगू का एक डॉक्टर आहेत अगदी जवळचे आहेत माझे मध्ये त्यांची जेव्हा प्रॅक्टिस नव्याने 4-5 वर्षापूर्वी माझ्याबरोबर सुरू झाली 2-3 गाणी प्रॅक्टिस झाल्यानंतर त्यांना असे झटके द्यायला लागले असे म्हणजे इतके नाही मी त्यांना म्हटलं असा झटका असा दिल्यावर तुमचा हा झटका कळतो ते मला म्हणले अहो डॉक्टर लोक आम्ही तुम्हाला झटके देत तर तुम्ही डॉक्टरांना झटके द्यायला लागले चल गाणं म्हणणारेस का मग आता गाणं घेऊ ना सगळं आता पहिल्यापासून घे आता झटका नाही मिळणार तुला घे जिया लगेना तेरे बिना मेरा कहीं जिया लगेना जिया लगेना तेरे बिना मेरा कहीं जिया लगेना जिया गाण्यातल्या ज्या जागा असतात त्या काही वेळेला तालात बसवताना गद्यामध्ये असतात ते शब्द गद्यात असतात आणि गद्य असतं ते तालात असतं आणि गद्य तालात असताना ते गद्य तालात बसवताना काय करायला लागतं ते आपण बघू सूर तालात बसवताना ते रेग्युलर वाटतं ते काही फारसं विशेष असं काही नसतं तसं चालूच असतं ते तर आपण ऐन दुपारी यमुना तीरी खोडी कुणी काढले ह्या गाण्यामध्ये दुसऱ्या कडव्यात गद्य आहे तर ते गद्य असे आहे की अंगाला लावचं काही कारण होतं का हे गद्य आहे पण ते गद्य आणि ते सुरात पण आहे गद्य कारण ते आशा भोसलेंनी म्हणलेलं आहे सूरसुद्धा आहेत गद्य आहे सूरसुद्धा आहेत पण ते तालात कसे बसवलेत ते त्यांनी बसवले ते आपण कसे बसवायचे ते आपण बघायचे तर ते एकदा मी कडवं वाजवतो डायरेक्ट ते कडवं वाजवतो नंतर मग आपण गाणं घेऊ तुला दमला नसलास तर पुन्हा ते तुझी दमण्याची काळजी आहे ना काय करणार तर आपण असं करू त्या गाण्याचं डायरेक्ट कडवं घेऊ आधी का ध्रुपद घेऊन कडवं घेतोस ध्रुपद घेऊन कडवं घेतोस का हां ठीक आहे ऐन दुपारी यमुना तीरे ऐन दुपारी यमुना तीरे कोडी उगी काढली अनबाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली ऐन दुपारी यमुना तीरी थोडी उगी काढली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली
समोर ठाके उभा आडवा हातच धरला. अंगाला हात लावायचं काही कारण होतं का? समोर ठाके उभा आडवा हातच धरला माझा उजवा. आता चुकायचे तू तालामध्ये. मग असे सुरात चुकलायस, आता तालात चुकायचे. आता आपण आता डायरेक्ट कडव्याचा पीस वाजवला की तू सुरुवात कर चुकायला. समोर ठाके उभा आडवा हातच धरला. अंगाला हात लावायचं काही कारण होतं का? तुला चुकायला द्यायला लागलं असं मला वाटतं. आता प्रॅक्टिस झाली तुझी. आता असं कर, आता बरोबर जे आपण 4-5 वेळा लागोपाठ घेणार आहे ना, तर ते आपण घेऊन मग बरोबर पण घे. समोर ठाके उभा आडवा हातच धरला. अंगाला हात लावायचं काही कारण होतं का? परत. अंगाला हात लावायचं काही परत. कारण होतं का? परत. अंगाला हात लावायचं काही कारण होतं का? परत. हे सारखं सारखं घेऊन ते बरोबर गळ्यात पण बसतं, डोक्यात पण बसतं आणि पुन्हा कधी चुकत नाही. हे सारखं 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 परत परत आणि ते तालातच घेतल्यामुळं ते कविता आपण जेव्हा पाठ करतो म्हणजे लहानपणी, तर ती पाठ करताना परत परत आपण म्हणतो की नाही, पण तीच कविता चालीत जर म्हणलं किंवा तालात म्हणली ना लवकर गळ्यात बसते. तसंच आपण इथं हे आता पाहिलं. परत परत ते घेऊन घेऊन आला तो. म्हणजे आता तो चुकणार नाही एवढं नक्की झालं. आता तुला गाणं घ्यायचं असं तर घे. तुला घ्यायचंय? घेऊया. घे मग. ऐन दुपारी यमुना तेरे, ऐन दुपारी यमुना तेरी खोडी उगी काढली. अनबाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तेरी खोडी उगी काढली, काढली. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा. जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा. गुपचुप येऊन पाठी मागून, गुपचुप येऊन पाठी मागून माझी वेणी ओढली. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. समोर ठाके उभा आडवा हातच धरला. अंगाला हाताचं काही कारण होतं का? समोर ठाके उभा आडवा हातच धरला माझा उजवा. मीही चिडले हिरेच पडले, मीही
करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. कर लवकर थांबव. नाही म्हणजे थांबण्यासाठी की ती ओळ संपली की ती आपण थांबायचं आहे गाणाऱ्यांनी. मी पीस वाजवायचा आहे छोटा, त्यांनी सुरू करायचं आहे. ह्यासाठी त्या ज्या खुणा असतात त्याच्यासाठी हा मुद्दा आहे. आता ज्याला त्या जागा माहिती असतात, छोटे छोटे फिलर्स माहिती असतात, तर त्याला तो प्रॉब्लेम येत नाही, त्याला खुणाही करायला लागत नाहीत, तो आपोआप त्या जागेवर सगळं चालू असतं. कधी कधी असे होतं त्याला जरी माहिती असल्या पीसेस खुणा तरी पण ऐकत राहतो त्या नादामध्ये, तो विसरून पण जातो की ते फिलर आहे आपलं आपलं. मग ते त्याचा सूर पुढचा येतो, मग फिलर वाजतं, त्याच्यात ते क्लॅश होतात. अशासाठी खुणा असतात. खूण केली की तो थांबलाच पाहिजे. आता त्याचं उदाहरण आपण जिस गली में तेरा घर न हो बालमा हिंदी, तर त्याचं उदाहरण आपण त्याच्या ध्रुपद घेऊ, त्याचं दुसरं कडवं वाजवू. कडवं वाजवल्यानंतर, कडवं नाही पीस, नंतर तो ते जे मधलं कडवं तू काय करणार त्यावेळेला. नाही, आपण एक काम करू, त्याचा तो जो मुद्दा त्याचा हा आहे ना, थांबणं. थांबणं म्हणजे कसं की मी पीस वाजवताना थांबलो नाही तर गाणारा चालू ठेवतो. जे म्हटलं ना मगाशी की थांबायला पाहिजे म्हणजे गाणारा चालू करतो, म्हणजे ती जी आहे खूण ती कळतं. आता आपण हे बघू, तू आता ती जिजिकली मी म्हण आणि त्याचं दुसरं म्युझिक मी वाजवतो. हे बघ तुला दाखवतो काय ते. दुसऱ्या कडव्याचे शब्द आहेत का तुझ्याकडं? हा एक रस्मे शब्द, दुसऱ्या कडव्याचे शब्द. हा ये रस्मे. हां 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 हां. तर त्याची आहे ना, तर ती ओळ तू म्हणा सुरुवात करा, मी तो पीस वाजवतो. ती ओळ म्हणता म्हणता आपण बघू काय ते. जिस गली में तू सुरुवात कर. जिस गली, जिस गली में, पूर्ण घ्यायचंच नाही आहे. पूर्ण मी पीस वाजवतो, तो सूर मी देतो फक्त, बाकी काही करायला नको. तू गाणं म्हणतो म्हण ना मग. तू ध्रुपद म्हण, मी पीस वाजवतो आणि मी कडव्याची सुरुवात करून देतो फक्त. मी त्यांना ते जे सांगायचे ते. काळी एक घेतले, सागप कोमज ग, सागप सा कोमल ग बंद पाहिजे. इस गली में तेरा घर न हो मालमा. एक मिनिट, आपण असं कर. जिस गली में तेरा घर न हो, तू घे, खाली येईल ते. मी उगाच ओरडलो वरच्या पट्टीत. खाली घे. बघायला तुला कुठल्या पट्टी घ्यायची ती घे आता. जिस गली में, नाही नाही नको नको नको, काय हे काळी एकच घेऊन ये, कारण आपल्याला काय फक्त सुरू करतो. घे की ते तुला घे. जिस गली में तेरा घर न हो मालूमा, उस गली में हमें पाँव रखना नहीं. जिस गली में तेरा घर न हो मालूमा, उस गली से हमें पाँव गुजरना नहीं. ढूंढ कर तेरे द्वार पे जाती न हो, उस डगर से हमें पाँव रखना नहीं. जिस गली में तेरा घर न हो बालमा. हाँ ये रस में ये कस में सभी तोड़ के, तू चली आ चुनर प्यार की ओढ़ के. हाँ ये रस. आता मी थांबलो इथं कशा करता,
एक तर मला गायची सवय नाही आहे, पण हां आणा एक मिनटात. आता हे जे फिलरचं जे सांगितलं तुम्हाला फिलरचं, तर ह्यामध्ये ह्या फिलरच्या वेळेला मी थांबलो की आता हे बघा ठेका चालू कर. हाँ ये रस में ये कस में सभी जोड़ के तू चली या चुनर प्यार की ओढ़ के. इथं थांबलो म्हणजे वाजवताना. आता ही जे आहे ना, तू चली या चुनर प्यार की ओढ़ के, आता इथं मी थांबलो नाहीये समजा, तर तो गाणारा पुढं त्याची ओळ चालू ठेवतो. या चला जाऊंगा, ही ओळ त्याची तो चालू ठेवू शकतो, पण तिथं तो फिलर आहे. तर हे जे आहे ना, आणि मी पीस वाजवताना त्यांनी जर ओळ चालू केली तर ते कसे क्लॅश होते ते पहा. हा ओढ के, हाँ ये रस में कस में सभी छोड़ के तू चली या चुनर प्यार की ओढ़ के या चल्या जा. हे कसं होतं बघितलं का? ऐकायला तुम्हाला म्हणजे लक्षात आलं का की माझा सूर भलतीकडेच गेला, पण मला हा पण सूर कानात आला आणि मी त्यावेळेला त्याला थांबवायला लागतं. तो थांबला की ऑटोमॅटिक तो फिलर वाजताना सुटसुटीत वाजतो आणि नंतर उचलताना पण अशी खूण करायला लागते, कधी कधी अशी खूण करायला लागते मानेने. ते कशी होती ते मला तेव्हा पण कळत नाही, आता मी बोलतोय म्हणून कळते आपण काय करतो ते. थोडक्यात काय, ह्या खाणाखुणाचं महत्त्व पण ते पेटी वाजवतानाच होतं. ते पेटीचा उपयोग काय हे दाखवण्यासाठी आपण बसलो इथं. तर फिलर काय नाही, इंटरल्यूड म्हणजे फिलर जवळचा सेम अर्थ आहे. फिलर म्हणजे काय की फक्त गाळलेले छोटे छोटे असतात जागा. आता हे जे आहे ना, ठेका वाजवा. आता हा पीस थोडासा मोठा आहे. फिलर किती होता? हा फिलर झाला. फरक लक्षात येण्यासारखा आहे की तो हा फिलर म्हणजे काय. फिलर का म्हणायचं? फिलर म्हणायचं कारण की गाळलेली जागा थोडी ती, आणि तो मोठा पीस थोडासा असतो तो आपल्या. थोडक्यात मग इंटरल्यूड काय आणि फिलर काय अर्थात जवळजवळ सेम आहे, फक्त त्या आपला बारकावा कळण्यासाठी तो फिलर म्हणतात. कारण म्युझिक जे असतं, आता हे जे मोठं म्युझिक वाजवलं मी, तर ते म्युझिक वाजवताना जर फिलर म्हटलं तर पटकन कडवं सुरू करावंसं असं वाटू शकतं, पण ते फिलर कुठं, इंटरल्यूड कुठं, म्युझिक हे बोललं की लक्षात येतं की हा फिलर आहे. इथं फिलर म्हणलं तर चालणार नाही. फिलर पुढं कारण छोटी गाळलेली जागा आहे ती, म्हणजे त्या पीसच्या मनाने छोटी, म्हणून तो बोलण्यातला शब्दातला फरक. आता काय सांगायचं आपल्याला? धुंद मधोमती. धुंद मधोमतीचा तोच प्रकार आहे. धुंद मधोमती फिलर जास्त. धुंद मधोमती याच्या दुसऱ्या कडव्यामध्ये फिलर जास्त आहेत. याच्यात कसे एका फिलरनी काम संपलं. आता धुंद मधोमतीचं जो दुसरं कडवं आता चंदन म्हणणार आहे ते त्यावेळेला बघा कसे फिलर्स येते किती येते. आता धुंद मधोमती सुरुवात करून मग घ्यायचं का काय? M2 घ्यायचा काय M1 घेता? तू आलाप घेणार असलास तर M2 घ्यायला लागेल. M2 हे मग सेम आहेत, पण मला आलापाला सूर वेगळा द्यायला लागेल. धुंद मधुमती. एक मिनिट थांब चंद्र. हे गाणं मला का गायला लागलं सांगतो. हे गाणं मला का गायला लागलं की ह्याला मी ऐन वेळेला सांगितले. आता शेवटी वेळही मिळायला पाहिजे, त्याला ऐकायला वेळ मिळायला पाहिजे. एवढं त्याचं पॅक असतं सगळं शेड्यूल. ऐन वेळेला सांगितलं की ते त्रासदायक काम असतं. म्हटलं तर जाऊ दे, आपलं काम तर करून घेऊ म्हणून मी गायलो. धुंद मधुमती रात रे. धुंद मधुमती रात रे नाथ रे. हो धुंद मधुमती
तन मन नाचे यौवन नाचे, तन मन नाचे यौवन नाचे, उगवला रजनीचा नाथ रे नाथ रे नाथ रे, हो धुन मधुमती रात रे नाथ रे. ये रे ये काम गदूर उभा, ये रे ये काम गदूर उभा, ही घटिका ही निसटून जायची. फुलतील लाखो तारा, फुलतील लाखो तारा परी, रात कधी कधी ना यायची. चषक सुधेचा ओठी लावणी, ओठी लावणी, कटी भवती धरी हात रे नाथ रे, हो धुंद मधुमती रात रे नाथ रे, हो धुंद मधुमती रात रे नाथ रे. आत्ताच्या आधी जे जिस गली में झालं ना, ते ऐन वेळ सांगून सुद्धा तो म्हणणार होता बरं का. मी त्याला, पण त्यांनी मला असा आग्रह केला की एखादं तरी तुम्ही दाखवा तुमचं काही येते का. ते मला काही येत नाही हे दाखवलं मी. आता पाहिलं का त्याच्या गाणं तर माझं गाणं नसतंच ते. त्यांनी मला ते असं सांगितलं की एखादं तरी तुमच्याकडनं जाऊ द्या. ऐन वेळसुद्धा तो म्हणू शकतो कारण त्यात गाण्याला माहिती असतं, पण ते माझ्याकरता त्याने ते सोडलं. पण माझं नाही येत हे दिसलं. आता कुठला मुद्दा आहे रामायण. गीत रामायणामध्ये गीत रामायणात ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा हे गाणं, याच्यात ज्येष्ठ तुझा पुत्र मला ही ओळ प्रत्येक कडव्याला म्युझिक म्हणून वापरली आहे. साईन लाईन म्हणतो ती. प्रत्येक कडव्याच्या आधी ती, आता समजा मायावी रात्रन काय जे आहे ते, तर त्यावेळेला ही ज्येष्ठ तुझा हीच ओळ वाजवलेली आहे म्युझिक म्हणून. प्रत्येक कडव्याला तीच ओळ वाजवली. इथं काय केलं आहे त्यांनी, शंकित का होसी नृपा मुनिमागे राजकृपा, ह्या वेळेला सुद्धा तीच ओळ वाजवली आहे. पण तो इतक्या वेगळ्या सुरात जाते ते, तर ते वेगळ्या सुरात जाऊन सुद्धा तिथं त्यावेळेला तीच ओळ तशीच वाजवली जी आहे ज्येष्ठ तुझा, तरीसुद्धा वेगळ्या सुरात जाताना प्रॉब्लेम तिथं येत नाही कारण ते ओरिजिनल आहे. चंदनसुद्धा ते तसंच म्हणतो. पण जनरल लोकांकडनं जेव्हा आपण बसवून घेतो त्यावेळेला ते त्या कडव्याच्या वेळेस समजा ज्येष्ठ तुझा पुत्र मला हीच ओळ जर वाजवली, वाजवायला तर पाहिजे काहीतरी, तर ते शंकित का होसीन रूपाच्या सुरामध्ये जाणं अवघड जातं कारण ते सूरच वेगळे. त्यासाठी काय करायचं ते सांगतो तुम्हाला. काय केले ते की ज्येष्ठ तुझा पुत्र मला वाजवली, पहिलं कडवं त्याने घेतलं, ते कडवं ज्या वेळेला येतं त्यावेळेला ज्येष्ठ तुझा पुत्र मला हे वाजवलेलं ओरिजिनलमध्ये आहे, पण इथं नाही कारण त्याला वेगळ्या सुरात गाणाऱ्याला न्यायचं आहे. गाणाऱ्याला वेगळ्या सुरात नेण्याकरता त्याचीच ती ओळ वाजवली आहे, शंकित का होसीन रूपा. आता ते आपण प्रत्यक्ष बघू म्हणजे तुम्हाला जास्त जास्त लक्षात येईल. पहिलं काय करतो तू, मायावी म्हणणार आणि मग नंतर तिथे जायचं. मग तिथं गेल्यानंतर आधी बरोबर दाखवायचं का चुकीचं दाखवायचं? आधी नेहमीची चाल वाजवा. हां, आधी नेहमीची, नंतर आपल्याला चुकू नाही म्हणून सोय केली ती. बरं, ठीक आहे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला
दे दशरथा. मायावी रात्री जर कष्टविती मजसी फार. मायावी रात्री जर कष्टविती मजसी फार. कैकव करुणी यज्ञ नाही सांगता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. शंकित का होसी नृपा मुनी मागे राज्य कृपा. शंकित का होसी नृपा मुनी मागे राज्य कृपा. इथं मी ज्येष्ठ तुझा पुत्र मला हीच ओळ वाजवली. ह्या स्वरांचे ह्या कडव्याचे स्वर वेगळे असून सुद्धा पण ओरिजिनलमध्ये आहे तसं त्यांनी गायलं. पण बसवताना एखाद्याकडनं समजा त्याला अवघड समजा म्हणजे अवघड जातच ते बऱ्याच. कारण शंकित का इतके वेगळे सूर आहेत ज्येष्ठ तुझ्यापेक्षा. तर त्यावेळेला मला काय करायला लागतं की शंकिते का होसीन रूपा हीच ओळ वाजवायला लागते की ती ओरिजिनलमध्ये ज्येष्ठ तुझा पुत्र मला ही वाजवलेली आहे त्यावेळेला. तर ते आता ते पण पाहू मी कसे त्या वेगळ्या ह्याच्यातनं ते मी म्हणजे हार्मोनियम वेगळ्या ह्याच्यातनं कसं ते गाणाऱ्याला सोयीचं होते ते बघू आपण. ती तुम्ही आता एक लक्षात ठेवा फक्त की ज्येष्ठ तुझा पुत्र मला हीच ओळ प्रत्येक वेळेला वाजवली आहे. ते शंकित का होसीन रूपा या वेगळ्या कडव्याला वेगवेगळ्या चालीच्या कडव्याला सुद्धा तीच ओरिजिनल आहे. पण आता ती मी बदलून वाजवणार आहे ते बघू. आता असताना तुम्हाला ऐकायला मिळेल की शंकित का होसीन रूपा ह्याची जशी चाल आहे तशी चाल हार्मोनियमवर आधी ऐकायला मिळते. जेणेकरून नवीन गाणाऱ्या मंडळींना लगेचच ते कडवं कशा चालीमध्ये जातं वेगळीकडे हे लगेच लक्षात येतं आणि मग ती चाल उचलायला जास्त सोपी जाते. ऐका. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. शंकित का होसी नृपा मुनी मागे राज्य कृपा. शंकित का होसी नृपा मुनी मागे राज्य कृपा. आधी सांगितल्यामुळे हे लगेच लक्षात आलं. नाही तर हे काय केलं आहे काही म्हणजे असं काय चाललंय याचं असंही वाटलं. काय हसताय. गंमत करताय ना आमची दोघांची. नाही ना. चल काय करतो सळे तलवारीची जी आहे ते त्याचा दुसरं कडवं म्हणजे दुसऱ्या कडव्याच्या आधीचं म्युझिक संपताना वरच्या सप्तकात संपते आणि ते कडवं सुरू होताना खालच्या सप्तकातलं सुरू होते. म्हणजे वरती म्युझिक संपल्यानंतर गायकाला लगेच खालच्या सप्तकातलं घ्यायला लागतं. ते गाणाऱ्याला पेटीवरनं जे काय सोयीचं करायचं असतं ते आपण आता पाहू. आता आधी काय दाखवू. मूळ गाणं. आता सुरुवातीला मूळ गाणं ऐकूया आणि मग काय बदल केलाय तो नंतर ऐकूया. M2 घ्यायचा. M2. मी वहीवरच हात ठेवायला लागलो स्वरांना धरून. बरं हे जे बदल आहेत हे स्वतः शिंगरे काकांनी केलेले बदल आहेत. हे मूळ गाण्यातले बदल नाही किंवा वेगळा पेटीवादक आला तर तो तसंच वाजवेल गॅरंटी नाही. म्यानात म्यानातून उसळे तरवारीची पात. म्यानातून उसळे तरवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले सात. वेडात मराठे वीर दौडले सात. आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना.
अपमान बुजविण्या सात अर्पुनी मान. आता हा जो फरक करायचा कारण आहे सांगतो आता की हे आता यांनी गायलेला आशर हा एवढंच जागा. आता इथं जे केलं मी की इथं संपलाय आशर खालच्या सप्तकात ते एकदम उचलायचे हे अगदी 100% अवघड जातं बऱ्याच लोकांना, नवीन लोकांना. पण इथं त्याला प्रॉब्लेम आला नाही, त्यांनी आपलं ओरिजिनलप्रमाणे गाऊन दाखवलं. आता ती सोय जी काय करायची ती मी आता फक्त दाखवतो तुम्हाला. आता पीस वाजवूनच दाखवू, नंतर मग तुला म्हणायचे गाणं दमलास तरी म्हणायचे. हां येतं हे एवढे फक्त सोय केलेली मी दाखवतो फक्त परत येता. इथं हे आणलं मी आणि आता हे बघा हे ओरिजिनलमध्ये यांनी तसं दाखवलं. पण नंतर जे प्रत्येकाला हे जमणार असं नाही म्हणून मला ते सोय जी करायची ती सोय तुम्हाला दाखवली कशी. हे मी पेटीवर आणलं, पेटीचा उपयोग दाखवतोय मी इथं. गाऊन दाखवण्यापेक्षा पेटीचा उपयोग म्हणजे जाऊ द्या चालेल पुढं. पेटीसाठीच बसलोय म्हणून परत परत तेच बोलतोय मी. आता ते कॉन्ट्रा मेलडी दाखवायचे तेच ते तिसरं चौथं नाही, पहिलं आणि तिसरं हे दुसरं झालं. तिसरं कडवं खालून अगं. हां मग तेच की म्हणजे मग एका कडव्यातली दाखवू ठीक आहे. आता हे झालं दुसऱ्या कडव्याचं, दुसऱ्या आणि चौथ्या. आता पहिल्या आणि तिसऱ्या कडव्यात जे काय केलं आहे तो चालीतला फरक आहे. तिथं पण काय करायला लागतं पेटीवर. ओरिजिनलमध्ये ते तसं नाही दाखवलेलं आणि ते गरज नव्हती कारण त्या लताबाई गायला आहेत म्हणून तिथे गरज नव्हती. आता M3 हां ते आता म्युझिक वाजलं. खालून आगवर आग आग बाजूनी, खालून आगवर आग आग बाजूनी. परत दाखव परत दाखव. वही सुटली आता. गाऊन दाखवू का वाजवणार? नाही कॉन्ट्रा मेलडी मी वाजवतो कारण वाजवून खाली यायचं आहे मला. ही वही सुटली खाली. एक मिनिट हा. खालून आगवर आग आग बाजूनी, खालून आगवर आग आग बाजूनी. समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. आता हे जे आहे ना खालू खालून ही ओळ आहे आणि तीच ओळ कॉन्ट्रा मेलडीमध्ये म्हणतात आणि रेग्युलर चालून. आता हे ओरिजिनलमध्ये असं जे डायरेक्ट गायलेलं आहे पण इथं मला तो सूर खाली आणून द्यायला लागतो. नाही तर काय होतं खालून आगवर आग आग बाजूनी, समशेर उसळली. नाही हे तू दाखवलं आहे ते नसतं तर काय केलं असतं असं म्हणते की समजा मी आता तू सूर नाही दिला हे मी सूर दिल्यानंतर ते सूर नाही दिला तर काय विहिरी दाखव तुला म्हणतोय. जा ना वरती तिकडं कुठेतरी. खालून
म्हण ना, आधी एक ओळ म्हण ना. खालून आगवर आग आग बाजूनी, खालून आगवर आग आग बाजूनी, समशेर उसळ गेली स्केल. हे काय आहे म्हणजे या ठिकाणी तो स्वर कानावरच मिळाला नाही तर असं पण लाईव्ह कार्यक्रमात होण्याची शक्यता असते. म्हणून पेटीच्या स्वराकडे का लक्ष ठेवावं तर त्यासाठी. कारण कॉन्ट्रा मेलडी जर का एखाद्याने पाठीमागे कोरस चालला आहे आणि कॉन्ट्रा मेलडीचा स्वर मेन गायिकेने जर का उचलला तर त्या ठिकाणी डायरेक्ट स्केलच चेंज झाली गाण्याची. त्यामुळे मग त्या ठिकाणी आवर्जून वादक मंडळी काय पद्धतीने आपल्याला सपोर्ट करतायत, कुठला स्वर कसा दिला जातोय ह्याच्याकडे पण आवर्जून बारक्याने लक्ष असू दे. बोला. चहा आणलाय त्यांनी, चहा घेऊन टाकू, बराच वेळ झालाय. हा ओरिजिनल गाण्यात नाहीये पण गाणाऱ्याच्या सोयी तुला बरोबर वाटतं का कमी वाटतं? बरोबर वाटतं. मी थोडं मागून म्हणते, जवळ मी थोडं अंतर ठेवते, थोडं. नाही हां चालेल. नाही ठीक आहे, तुम्ही ॲडजस्ट करा. फक्त तानपुरा सुरू करा. तानपुरा सुरू करा. जय शिवाय. तानपुरा तुला जवळ पाहिजे का लांब पाहिजे? नाही तिकडूनच दिलाय. वाढवा, थोडा वाढवा. तानपुरा थोडा वाढवा, थोडा वाढवा. आमचा जरा थोडासा असा विषय झाला तिघांचाही की आपण सुगम संगीताची कार्यशाळा लिहितोय आणि आपण हे क्लासिकल घेतोय, प्युअर राग घेतोय. असं एखाद्याला असं वाटू शकतं की सुगम संगीताची लिहिली आहे, मग हे का केलं असं, की एकदम तसा काही संबंध नसेल म्हणा, काय वाटत असेल. पण मी काय विचार केला, म्हणजे आम्ही तिघांनी मिळून एक गोष्ट ठरवली की शेवटी सुगम संगीत हे बऱ्याच वेळेला रागावर आधारित असतं आणि क्लासिकलचा बेस त्याला असतोच. जवळजवळ प्रत्येक वेळेला म्हटलं तरी त्या नुसतं एखादं कुठलंही गाणं तुम्ही नुसतं जरी चालीत बांधलं तरी त्याला तो कुठला तरी राग येतो, म्हणजे रागाचा आधार असतो असं वाटतं, किंवा ते स्वर तरी रागातले असतात. थोडक्यात म्हणजे काय की सुगम जरी म्हटलं ना की ते नुसतं सुगम नाही, त्याला क्लासिकलचा आधार असतो. तेवढ्यासाठी हे आता प्युअर क्लासिकल आपण ऐकवते. त्यामुळे कुणाला असं काही वाटायला नको की बाबा, त्याचं कारण सांगितलं मी की इथं आता क्लासिकल आपण का घेतो आहे, त्याचा बेस असतोच सुगमला, म्हणून आपण घेतो आहे. आता बोलताय. अच्छा, श्री गोपाळकृष्ण शिंदे यांनी यांनी ही जी कार्यशाळा आयोजित केली आहे तर त्यामध्ये मला हा मधुवंतीचा छोटा ख्याल त्यांनी सादर करायची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. याच्या आधी जे तिने गाणं गायलं ना ते पुरंदरदासांचं भजन, कानडीतला मराठी अनुवाद होता तो. ते गाणं गाताना चुकून माझ्याकडनं पट्टी तिला अर्ध्या स्केलनी खाली दिली गेली. मग आता ज्यांना लक्षात येईल सगळ्यांच्या की काळी 5 ऐवजी पांढरी 6 झाली माझ्याकडनं. आणि ते पांढरी 6मुळं आपोआपच ते आता खाली ते संबंध गाणं ऐकताना मला खाली खाली वाटायला लागलं. मलासुद्धा. तिलाही मी विचारलं तर त्यांनाही विचारलं तर म्हणजे थोडं खालीच वाटतंय. म्हणलं मग माझ्याकरता परत घे. थोडक्यात काय ते हे मला परत पाहिजे. ठीक आहे. हो आता.
नंदतनय गोविंद भजनहि नंदतनय गोविंद भजनहि नंदतनय गोविंद भजनहि आनंददायी मिठाई नंदतनय गोविंद भजनहि आनंददायी मिठाई बंधमोह भवरोग सर्वहि बंधमोह भवरोग सर्वहि दूर करिलहि मिठाई मिठाई नंदतनय गोविंद भजनहि आनंददायी मिठाई नंदतनय गोविंद भजनहि दहि द्रुत क्षीराहुनि श्रेष्ठ हि दहि द्रुत क्षीराहुनि श्रेष्ठ हि मधुर मधुर हि मिठाई कदली खरजूर द्राक्ष फळाहुनि कदली खरजूर द्राक्ष फळाहुनि अधिक रसाळ मिठाई मिठाई नंदतनय गोविंद भजनहि आनंददायी मिठाई नंदतनय गोविंद भजनहि पंचपक्वान षड्रसाहुनिः पंचपक्वान षड्रसाहुनिः उच्च प्रतीची मिठाई आ पंचपक्वान षड्रसाहुनिः उच्च प्रतीची मिठाई कंची वरदास शरण जाई कंची वरदास शरण जाई किंचितहि भय नाही नंदतनय गोविंद भजनहि आनंददायी मिठाई नंदतनय गोविंद भजनहि जपतप अनुष्ठानाहुनि अपरूप जपतप अनुष्ठानाहुनि अपरूप ही मिठाई मिठाई कृपणमती सती असाध्य हि कृपणमती सती असाध्य हि पुरंदर विठ्ठल मिठाई हरिनाम स्मरणेची सुलभ हि मिठाई वरद विठ्ठल प्रसन्न होई वरद विठ्ठल प्रसन्न होई नंदतनय गोविंद भजनहि आनंददायी मिठाई मनमोह भवरोग सर्वहि बंधमोह भवरोग सर्वहि दूर करिलहि मिठाई मिठाई नंदतनय गोविंद भजनहि 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 आनंददायी मिठाई आनंददायी मिठाई आनंददायी मिठाई ले वेगवेगळे प्रकार ऐकले.
काही काही टेक्निकल पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळाले. तर त्याबाबत अनेक जणांनी वहीमध्ये कदाचित नोंद पण केली असेल. काही जणांना बरेचसे प्रश्न पण विचारायचे असतील. तर म्हणून मी त्या सबंध दिवसाच्या सेशनमध्ये डिक्लेअर केलं होतं की आपण कार्यशाळा संपवताना आपण प्रश्न जे काय असतील ते तुमचे आपण शंका समाधान करूया. कोणाला जर का प्रश्न असेल तर त्यांनी कृपया पुढे येऊन प्रश्न विचारावा. आवर्जून माईकवर तो प्रश्न विचारला तरी चालेल, जेणेकरून सगळ्या मंडळींना प्रश्न काय आणि त्याचं उत्तर काय आहे ते आपल्याला गोपाळ शिंगरे स्वतः सांगतीलच. कुणी असेल तर अगदी आवर्जून पुढे येऊन प्रश्न केलात तरी चालू शकणार आहे. शक्यतो पुढे येऊनच बोला त्यावेळेला, कारण आम्हाला प्रश्न ऐकू नाही आला तर उत्तर देता येणार नाही. पुढे येऊन बोला त्यावेळेला, नाही तर माईक घ्या एखादा, प्रश्न कळला पाहिजे ना उत्तर द्यायला. आणि तुम्हाला मगाशी सांगितलेलं लक्षात ठेवा. त्यावेळेला मी तुम्हाला बोलतं करेन, नाही बोललात तर लक्षात ठेवा. कुणाला जर का काही शंका नसेल तर आपण कार्यशाळेच्या अंतिम टप्प्याकडे येतो आहे. गीतकार आणि संगीतकार. थांबा एक मिनिट, तुम्हाला बोलायचं आहे काही? असलं तर बोला, नाही तर मग नसलं तर हां. त्यांना काहीतरी बोलायचं होतं मग अशी म्हणा, नंतर 5 ते 6 बोला. सोबत मी त्यांना थांबवलं, पण ते मनातलं बोलू दे ना त्यांना 2 मिनटं. हां, नाही कुणी हात वर करून कुणी तयार नाही झालं म्हणून मग मी नाही. काय झालं मगाशी मी गप्पन थांबवलं त्यांना. त्यांनाही असं ते नाराज झाल्याचं का मला माहीत नाही ना. मग उठा आता, या मैदानात या, पॅव्हेलियनमध्ये नको. काय आहे, पॅव्हेलियनमधनं बोललं तर कळत नाही. ग्राउंडमध्ये येऊन बोला मैदानात. त्यांना मी थांबवलं मगाशी एकदम बोलता. हॅलो, नमस्कार. माझं नाव मिलिंद केळकर. मी चंदन भिडे सरांचा स्टुडंट आहे. ॲक्च्युली मी क्लासिकल शिकतो, पण सुगम संगीताविषयी आपलेपणा आणि थोडीशी आवड असल्यामुळे मी या कार्यशाळेला यायचं ठरवलं आणि सरांनी पण परवानगी दिली. आजची कार्यशाळा सुरू असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्यातले इंटरल्यूड्स किंवा वेगवेगळे प्रकार आपण तर सगळे गायन प्रकार वगैरे तर सगळे ऐकलेच, पण आजची कार्यशाळा सरांनी पण सांगितलं होतं की हार्मोनियम आणि तबला हे कसं सुगम संगीतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करतं याच्याविषयी आहे असा एक मुद्दा होता. आणि त्याच्यावरून मला एक गोष्ट खूप जाणवली की संगीतामध्ये फोनेटिक्स किंवा साऊंड कंट्रोल हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे आत्ता गाणं चालू असताना वाजली जाणारी पेटी, मध्ये असलेले इंटरल्यूड्स किंवा शिंगरे सरांनी सांगितल्याप्रमाणे काही फिलर्स, आणि एक अगदी मला पण नवीन असलेला सरांच्याच भाषेमध्ये असलेला झटका, हे जर आपण 3 सहज म्हणून जर बघितले, आता आपल्या असं लक्षात येतं की हे 3 वेगवेगळ्या पातळ्यांवरती वाजलेले, म्हणजे व्हॉल्यूमच्या वेगवेगळ्या लेवल्सवरती किंवा साऊंडच्या वेगवेगळ्या लेवल्सवरती हे वाजले गेलेले. म्हणजे या कार्यशाळेतच आपल्याला हार्मोनियम 3 वेगवेगळ्या लेवल्सवरती ऐकू आहे. एक म्हणजे गाणं चालू असताना वाजली जाणारे, एक इंटरल्यूड्स वाजले जाणारे, आणि तिसरं गायकाला सजेस्ट करणारा तो झटका की जो सगळ्यात लाऊड होता. इंटरल्यूड साधारण इन बिटवीन होते आणि गायकाच्या गाणं चालू असताना त्याला ऐकू जाईल पण ओव्हरकम होणार नाही अशा लेवलला वाजली जाणारी पेटी आणि ऑफकोर्स तबला. तर हे करण्यासाठी मला वाटतं की अतिशय कमांड पाहिजे त्या वाद्यावरती. तर हे ते कसं मॅनेज करतात हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि हे सगळं करत असताना परत पेटीवादकाला टोटल प्रोग्रॅमच्या ॲटमॉस्फिअरची एक जाणीव. लोकांना तर ते लाऊड गेलं नाही पाहिजे, पण गायकाला तर ऐकू जायला पाहिजे. अशा पद्धतीमध्ये तो जो काही व्हॉल्यूम कंट्रोल मॅनेज करायचा आहे, साऊंड कंट्रोल मॅनेज करायचा आहे, मी त्यांना सजेस्ट असं विचारत होतो की हे तुम्ही कसं करता. तर ते म्हणले हा प्रश्न तुम्हीच विचारा.
म्हणून त्यांनी मला इथं बोलवलं आहे. आता इथं बोलवलंच आहे बरं. तर अजून एक जाता जाता एक मुद्दा तुम्हाला विचारतो, कारण आत्ताच आपण बघतोय की सर तर उत्तम गाणारे आहेत. आता आमचे सर ज्यांना सर म्हणतात म्हणजे ते किती उत्तम वादक असतील, तर डेफिनेटली प्रोग्राम चालू असताना त्यांना सुद्धा खूप काही सुचत असणार आहे ॲज अ आर्टिस्ट. तर ते कुठपर्यंत आपल्याला सुचलेलं आपण मध्ये वाजवायचं किंवा ते कसं कंट्रोल करायचं आणि ती लिबर्टी आपण किती घ्यायची याविषयी सुद्धा जर त्यांनी काही सांगितलं तर मजा. ह्याच्यात पहिलं एक पाहिलं की हे सगळं बोलताना त्यांनी जे मी ऐकलं ना, याच्यात त्यांचं नॉलेज दिसतंय. एवढं सगळं डोक्यात आलं कसं यांच्या, आणि हे विचारताना सुद्धा यांनी किती पद्धतशीरपणे विचारलं आहे. आता मला उत्तर द्यायचं म्हणजे त्याचं उत्तर पुढं जे गाणं होणार आहे ना, की जे माझ्याकडनं लिहिलं गेलं आहे, माझ्याकडनं चाल दिली गेली. मी का असं म्हणतो तेही तुम्हाला त्या गाण्यातनं कळणार आहे, तेव्हा मी बोलणार आहे. माझ्याकडनं झालं आहे ते. आता त्या स्वातीने सुद्धा 2 गाणी म्हणली. तिने सांगितले ह्यांनी लिहिले, ह्यांनी संगीत दिले. माझ्याकडनं लिहिलं गेले, माझ्याकडनं संगीत दिलं गेले, पण ते काहीतरी रेफरन्स तर द्यायला पाहिजे म्हणून मी ते बोलतो आहे. पुढचं सांगतो, तुमचं नॉलेज जे मी आत्ता बोलतो आहे ना, की ह्याच्यातनं असं दिसलं की विचारताना सुद्धा किती पद्धतशीर विचारतात. त्याच्या पुढचं सांगतो की ज्या काही गोष्टी तुम्ही पाहिल्या की पेटी वाजताना झटका दिला, थोडा लाऊड दिला, त्याशिवाय झटका कळत नाही. नंतर थोडक्यात काय ते तुम्ही बोललेलं परत नको बोलायला, त्यांना कळलं आहे सगळ्यांना. तर हे जे आहे ना, हे मी अगदी वयाच्या 7व्या वर्षापासून असलेलं, वयाच्या 7व्या वर्षापासून सगळं ऐकलेलं आहे, माझ्या कानामध्ये सगळं आहे. त्यामुळं कसं झालं की प्रत्येक गोष्टीची सवय झालेली आहे मला. आणि तेव्हा मी ऐकलं म्हणजे काही वाजवलेलं नाही आहे त्यावेळेला, पण ऐकलं तरी माझ्या डोक्यात हे वाजवतात कसं हेच होतं. त्यावेळेला वाजवलं कसं असेल, गायकाला सपोर्ट कसा मिळाला असेल, गायक कुठल्या पद्धतीने त्याला हे झालं असेल, त्याच्या बरोबरीने गेला असं झालं. आणि पुढचं सांगतो की हे मला कसं तुम्ही हे करता, मॅनेज करता. मी स्वतः मॅनेज तसं करत नाही, ऑटोमॅटिकली कोणीतरी माझ्याकडनं मॅनेज, हे 2-3 बसलेत ना, ही सरस्वती पण आहे, ते माझ्याकडनं करून घेते की मला कळत पण नाही आपण काय करतोय. तुम्हाला उपयोग होतोय पण मी करत नाही आहे. तुम्ही बरंच काहीतरी शिकलेलं असणार आहे असं वाटतंय मला. ठीक आहे, चला आता आपण हे जे बोला ना, पुढे येऊन बोला. यांना बोललो तसंच की मैदानात येऊन बोला, पॅव्हेलियनमधनं बोलू नका, ते पुढं कळत नाही आमच्यापर्यंत, येत नाहीत शब्द. तुम्ही वरती बसा ना, खाली बसले. भिडे सर जेव्हा आपल्याला शिकवत असतात तेव्हा ती कार्यशाळा चालूच असते. ते अनेक वेळा कसं बोलायचं, कसं बसायचं, मान कशी ठेवायची, वरचे स्वर कसे घ्यायचे, हे सगळे सांगत असतात. त्यामुळे या कार्यशाळेला येताना मला असं वाटत होतं की नवीन काय आपल्याला ऐकायला मिळणार आहे किंवा काय. पण सरांकडनंही आपल्याला वेगळ्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी आज ऐकायला मिळाल्या. शिंगरे सरांकडनं तर आपल्याला खूपच चांगलं शिकायला मिळाले. आमचा सहभाग कसा वाढेल अशी मला एक इच्छा आहे की पुढच्या कार्यशाळेत आमचा सहभाग असावा. म्हणजे आमच्याकडनं तुमचा म्हणजे माझा ना, तुमच्याकडनं आम्हाला आहेच आहे. हो, पण आम्ही काहीतरी आमच्याकडनं म्हणून घेतलं आणि आमच्या चुका दाखवल्या तर आम्हाला जास्त बरं वाटेल. मी सांगतो, फोन करायचा, वेळ ठरवायची आणि भेटायचं आणि गायचं. हे फारच चांगलं आहे. म्हणजे मी सुचवणार होतो की लहान प्रमाणात तुम्ही कार्यशाळा घ्या, आमच्या वर्गात महिन्यातनं एकदा वगैरे येऊन आम्हाला अधिक मार्गदर्शन करा. पण तुम्ही फारच चांगलं सुचवलंय. नाही, हे तेव्हा आपण याचा नक्की लाभ घेऊयात. नाही, साधा मार्ग आहे. मला फोन करायचा, वेळ ठरवायची तुमची माझी, यायचं, गाणं म्हणायचं, प्रॅक्टिस करायची, झालं का, सहवास वाढला. फारच चांगली सूचना आहे. आणि असंच. आणि याच्याकरता आणखीन एक गोष्ट सांगतो, तुमचा पण फोन नंबर मला द्यायचा, कारण तुमच्याकडनं जर 4 दिवस फोन नाही आला की मी तुम्हाला करणार की केव्हा भेटायचं. मला वेळ असेल नसेल ॲडजस्ट करून आपण भेटायचं. मला भरपूर वेळ असतो. जर चांगल्यापणाने बोलताय ना तुम्ही, तर माझी ती जबाबदारी आहे ती पुढचं सगळं हे जे काय आहे ते मॅनेज करायची. फक्त वेळ पाहिजे, पण ते मी करणार नाही, होणार आपोआप माझ्याकडनं होणार. सांगतो तुम्हाला, मला काही करायला लागत नाही, मी काही करत पण नाही. बोला आता, काय माझं फार झालं आहे, तुम्ही बोला. आपल्या सगळ्यांतर्फे मी त्यांना कृतज्ञता व्यक्त करतो.
कोणी बोलणार असेल तर बरं. अजून हॅलो, कुणाच्या शंका असतील तर किंवा कुणाला मनोगत जर का व्यक्त करायचं असेल तरी देखील समोर यायला हरकत नाही. आणि बरं का, आता जे तुम्हाला म्हणाला की फोन करायचा वेळ ठरवायची तुमची माझी आणि भेटायचं, गायचं, प्रॅक्टिस करायची, सहवास वाढला. हे जे आहे ना, हे आत्तापर्यंत जे मला कोणी आत्तापर्यंत म्हणजे जे भेटलेत त्यांचा सहवास माझा असाच वाढला की मी आपणहूनच त्यांना हे सांगितलेलं. आणि ज्यांचे नंबर माझ्याकडे त्यांचे नंबर मी घेऊन त्यांना फोन करतो. मला वेळ असेल तर मग आपण भेटायचं. हे तुम्हाला आता परत सांगितले, ठरवा काय झालं. कुणाला काही बोलायचं असल्यास नाही तर कार्यशाळेच्या अंतिम टप्प्याकडे आपण वळूया. गीतकार आणि संगीतकार श्री गोपाळ कृष्ण शिंगरे त्यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं आपल्यासमोर एक गाणं सादर करतो आहे आणि ह्याच गाण्यानी आजच्या या कार्यशाळेची सांगता होती आहे. गाण्याचे शब्द आहेत, सुर की संध्या में गीत गाए, सुर की संध्या में गीत गाए, प्रेम बढ़ाए, सरगम से मन को रिझाए, सुर की संध्या में गीत गाए. 2 मिनटं बोलतो या गाण्याबद्दल की माझ्याकडनं कसं झालं, लिहिलं गेले ते काय आहे की सूर, सरगम, संगीत हे आपल्याकरता काय करतात, आपल्याला त्यांच्याकडनं काय मिळतं आणि किती उपकार आहेत त्यांचे आपल्यावर, सुराचे, संगीताचे. त्याच्यात हे जे काही गाणं लिहिलं गेले, परत मी तेच म्हणतो आहे, लिहिलं गेलं त्याच्यात त्याचा अर्थ असा उलगडत जाईल तुम्हाला. मी आधी थोडंसं सांगतो, कारण प्रत्येक शब्दावर लक्ष राहिलंच असं नाही तुमचं, कारण ती चाल पण ऐकत असतो आपण गायकाची. की थोडं सांगतो, सुर की संध्या में गीत गाए, प्रेम बढ़ाए, सरगम से मन को रिझाए. हे जे यमक आले ते सुद्धा माझ्या डोक्यातले नाही, ते ऑटोमॅटिकली आले. तर आता पुढचं सांगतो, अर्थ आता तुम्हाला कळला की सुर की ही गाण्याची सुरुवात आहे. म्हणून पहिल्या कडव्यात काय आहे की बिन कुछ बोले बिन कुछ मांगे ये तो सब कुछ जाने. हे म्हणजे सूर. तर त्यांना आपण काही मागितलं नाही, त्यांच्याशी काही बोललं नाही, तरी त्यांना कळतं की आपल्या मनात काय आहे. हमसे गवाए और बनवाए ये कई नये तराने. म्हणजे हमसे गवाए म्हणजे आता हा चंदन गातोय, तो गात नाही आहे, त्याला येत नाही गायला, ते सूर त्याच्याकडनं गाऊन घेतात. और बनवाए ये कई नये तराने, सूर माझ्याकडनं बनवून घेतात नये तराने. म्हणजे हे जे मी म्हणलं ना, माझ्याकडनं झाले, हमसे गवाए और बनवाए ये कई नये तराने, म्हणजे सूर माझ्याकडनं ते बनवून घेतात. सरगम में है शक्ति वो जो और कहीं न पाए, सुर की संध्या. आता प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायची गरज नाही, फक्त भावना आहेत म्हणून मी त्या सांगितल्या. पुढचं कडवं असे की पुढच्याची सुरुवात, पुढच्या शब्द हां, पुढचं काय लिहिलं गेलं आहे माझ्याकडनं ते सांगतो. सरगम है सजी 7 सुरों से, मन गाए जो इसे लगन से, पूछे अगर कोई ईश्वर से वो भी सुने लगन से. म्हणजे देवाला विचारलं तरी तो ते लगन जे काय आहे ते त्यांनी ऐकतो. पण आपण जर ते लगनच्या ह्यानी केलं की सरगम है सजी 7 सुरों से, मन गाए जो इसे लगन से, म्हणजे जर तो अशा पद्धतीने आपण गायलं तर तो देवसुद्धा ते ऐकतो. त्याला विचारा तुम्ही, पूछे अगर कभी ईश्वर से. शेवटच्या कडव्यामध्ये असं आहे की सुख में डूबे दुःख भूल जाए. हे तर सगळेच म्हणतात, हे या अर्थाचं सगळ्यांच्या मनात असतं की गाणं ऐकलं की दुःख विसरतं, सुखात राहतो, आनंदात राहतो, सगळे व्याप जातात निघून. पण ह्याच्यात काय, ही ओळ बरोबर आहे, पण पुढं काय आहे की प्रेम से अगर इसे अपनाए. म्हणजे काही वेळा असे होते काहींच्या भावना, नास्तिक लोक असतात त्यांचं सांगतो, सुख में डूबे दुःख भूल जाए. काही नाही, नुसतं म्हणायचं की ते गाणं ऐकण्यापुरतं तेवढ्यापुरतं दुःख भुलतो आपण, विसरतो, सुखात डुबतो, ते आहे. पण नंतर आहे ते आहेच, असं ज्यांच्या भावना असतात ना त्यांना त्याचा उपयोग होत नाही या वाक्याचा. पुढचं वाक्य ते त्याला धरून आहे की सुख में डूबे दुःख भूल जाए, प्रेम से अगर इसे अपनाए. प्रेमाने जर तुम्ही ते पाहिलं केलं, त्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते मग ते सुखात डुबाल, दुःख विसराल. पुढचं जे आहे ना ते शब्द की ह्याच्या
ते वाक्य त्याच्यात एक अर्थ असा आहे जो न कळणारा किंवा न सांगता येणारा की पुरी करते आशाए सब, सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण करतं ते, करे इसे प्रणाम. म्हणजे ह्याच्या पुढं काही बोलताच येत नाही आपल्याला, त्याला फक्त तुम्ही नमस्कार करा, संपलं. निदान मी तरी आणि जे आस्तिक आहेत त्यांनी, की सुखात बुडतोय, दुःखात जे काय आहे ते सांगितलं तुम्हाला अर्थ, तर ते पण ते जे प्रेमाने जर केलं तर ते जे आहे तर पण आता ह्याच्यापेक्षा काही सांगायला काहीच नाही आहे, की आता फक्त त्याला नमस्कार करा. आता बोला गाणं. मला हे काय, मी त्याला थांबवलं की ह्या भावना आहेत ना, या सांगितल्याशिवाय सगळ्या लक्षात आल्या नसत्या. आत्तासुद्धा माझ्या सांगण्यामुळे सगळ्यांना कळलं असतील असं, कारण माझं सांगणंसुद्धा इतकं असं मला माहीत नाही की क्लिअर झालं आहे का नाही, पण कमीत कमी माझं सांगून तरी झालं. ज्याला समजेल त्याला समजेल, नाही माझंच माझ्यापाशी राहील. मी जे म्हणलो ना की त्यामुळं समजा आपल्या इच्छा पूर्ण होतात. काय झालं, ही कार्यशाळा ठरवल्यानंतर काही दिवसात असे मला काही अनुभव येत होते की आले, की ते मला असे अनुभव आले की मला असं वाटलं की अरे हे होते का नाही, होणार आहे का नाही. पण मी एक लक्षात ठेवलं होतं की ते काळजीच करायचे नाही, कारण मला हे जे विश्वास आहे ना माझा की ते होणार म्हणजे होणार. आणि मला ह्या 2 दिवसात ते 2 अनुभव पण आलेत, ते मी सांगत बसणार नाही. पण हे दोन्ही अनुभव मला असे आलेत की जे होतील का नाही एखाद्याला शंका आली असती, पण जे होणार होते मला माहिती होते आणि ते झाले. त्या इच्छा पूर्ण होतील ज्या ना त्या झाल्या माझ्या कार्यशाळेच्या बाबतीत. आजची कार्यशाळा या गीतानंतर आपण संपन्न करत आहोत. त्याआधी माझ्या श्रुती संगीत विद्यालयातर्फे आज मी काकांना सरस्वतीचा फोटो आजच्या निमित्ताने त्यांना मी भेट म्हणून दिलेला आहे. आणि आज त्यांनी आवर्जून तिथे ठेवून पूजा पण आज झालेली आहे. श्रुती संगीत विद्यालयातर्फे हे गाणं मुळात डॉक्टर भक्ती दातार म्हणजे डेंटिस्ट आहेत, त्या खूप बिझी असतात. पण मी माझ्याकडनं जेव्हा झालं ना तेव्हा मी त्यांना सांगितलं, तर त्यांचं गाणं ते आम्ही रेकॉर्ड केलं आहे, यूट्यूबवर पण टाकलं आहे. आत्ता काय झालं, त्यांना आता वेळ मिळाला नाही तर हे 2 दिवसात बसवलं ते गाणं. तुम्ही तर ऐका, लक्षात येईल. अक्षरशः 2 दिवसात बसवले, कारण त्यावेळेला त्या येतील वाटलं. त्यांनी शेवटी मग मोकळं केलं आम्हाला की तुम्ही त्यांना उगाच वेळ हे करू नका, कमी देऊ नका, त्यांना पाहिजे तेव्हा. म्हणून मी येत नाही असं सांगितलं, पण त्याला वेळ झालाच नाही म्हणून 2 दिवसात बसवून पण घेतलं. ते तुम्ही आता ऐका ते गाणं. सुर की संध्या में गीत गाए, सुर की संध्या में गीत गाए, सुर की संध्या में गीत गाए प्रेम बढ़ाए, गीत गाए प्रेम बढ़ाए, सरगम से मन को रिझाए, सुर की संध्या में गीत गाए, सुर की संध्या में गीत गाए. बिन कुछ बोले, बिन कुछ मांगे, ये तो सब कुछ जाने, हमसे गवाए और बनवाए ये कई नए तराने. बिन कुछ बोले, बिन
मांगे, ये तो सब कुछ जाने। हमसे गवाए और बनवाए ये कई नए तराने। सरगम में है शक्ति वो जो रे रे सा नि ध म प। सरगम में है शक्ति वो जो और कहीं न जाए। सुर की संध्या में गीत गाए, सुर की संध्या में गीत गाए। सरगम है सच सात सुरों से, मन गाए जो इसे लगन से। सरगम है सच सात सुरों से, मन गाए जो इसे लगन से। पूछे अगर कभी ईश्वर से, पूछे अगर कभी ईश्वर से, वो भी सुने लगन से। सुर की संध्या में गीत गाए, सुर की संध्या में गीत गाए। सुख में डूबे दुख भूल जाए, प्रेम से अगर इसे अपनाए। सुख में डूबे दुख भूल जाए, प्रेम से अगर इसे अपनाए। पूरी कर दे आशाएं सब, पूरी कर दे आशाएं सब। करे से प्रणाम हम, करे से प्रणाम, करे से प्रणाम हम, करे से प्रणाम। सुर की संध्या